अहिल्यानगरमधून अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना पकडलेला आहे। मुलाला कॉपी पुरवताना नायब तहसीलदाराला रंगेहात पकडण्यात आलंय। अनिल तोडमल असं कॉपी पुरवणाऱ्या नायब तहसीलदाराचं नाव आहे। 12वीचा पेपर देणाऱ्या स्वतःच्याच मुलाला कॉपी पुरवत होता। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी परीक्षा केंद्रावरची ही घटना आहे। साहेबांनी सांगितलं, पण तुम्ही पहिल्या दिवसापासून इथं परीक्षा केंद्रावर आहेत, बरोबर? काय कारण काय? तुमच्या गळ्यातलं आय कार्ड कुठे? रेड कलरचं आय कार्ड कुठे? ठीक आहे, परीक्षा बंदोबस्त चालू आहे, तुम्ही इथं सेंटरमध्ये कशी? त्यांना सांगा तुम्ही बाहेर थांबते. नाही, तुम्ही इथं थांबा। साहेब यांच्यावर गुन्हा दाखल करायचा यांच्यावर। नाही गुन्हा दाखल करायचं काय? हो, तुम्ही तर थांबून राहायचं. परीक्षा केंद्रात आली कशी तुम्ही? त्यांना ताब्यात घ्या, बाहेर यायचं. प्रांतसाहेब येऊन राहिले? तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत का? तुमची ओळख सांगा तुम्ही। मुलाला सोडायला आलोय, बाकीच नाही. तुम्ही परीक्षा आय कार्ड कुठे? मुलाला सोडायला आलोय. हे बघा, परीक्षा सुरू होऊन 15 ते 20 मिनिटं झाले, बरोबर? अर्थात आम्ही बाहेर गेलो, आतमध्ये आणलंय मला. तुमच्या असं आहे का? आय कार्ड होतं साहेब इथलं. हे बाकून इथलं बसलेलं. CCTV फुटेज आहे समोर, लक्षात ठेवा। साहेब यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं, मी फिरत देतो साहेब त्यांच्यावर। तहसील आपलं तहसीलदार साहेब प्रांताधिकारी त्यांना पोलीस स्टेशनला घ्यायचं. तुमची ड्युटी नाही, पहिल्या पेपरपासून तुम्ही इथे येतात. हां, आणि हे राजू साहेब हे पूर्ण हे फोडणारा माणूस आहे हा. हो, तहसीलदार साहेब येते, हे महसूलचे कर्मचारी आहेत सांगतायत, नायब तहसीलदार आहे सांगताय। तुम्ही नायब तहसीलदार आहे का? कलेक्टरला फोन लावला तरी आम्ही सोडणार नाही। पण येऊ राहिले तर तहसीलदार साहेब पण येऊ राहिले तर. कोण आहे मुलगा तुमचा? तुमचं काय नाव आहे? नाव सांगा ना। काय नाव सांगा तुमचं ना नाव तुमचं. काय? नाव सांगा ना। आणि आपल्यासोबत या संदर्भात बोलण्यासाठी हेरंब कुलकर्णी सर जोडले गेलेले आहेत, शिक्षण तज्ज्ञ आहेत हेरंब सर। कुलकर्णी सर, खरं तर ही सगळी बातमी अर्थात तुमच्यापर्यंत पोहोचली असेल, पण अशा प्रकारे जर सिस्टीम मधली माणसं असा प्रकार करत असतील, नायब तहसीलदार आहे संबंधित व्यक्ती, तो कॉपी पुरवतोय स्वतःच्या मुलाला, शिक्षण विभागाकडून काय अपेक्षा करायच्या सर? तहसीलदार हे पद दंडाधिकारी पद मानलं जातं की यांना न्यायनिवाडा करायचा असतो, परंतु आज तेच जर आरोपीचे पिंजरात उभे राहत असतील तर मग आपण एकीकडे कॉपी मुक्तीच्या घोषणा करताना मराठीमध्ये जसं म्हणतात की मोरीला बोळा लावायचा आणि दार उघडं टाकायचं, एकीकडे तुम्ही शिक्षकांवर अशा पद्धतीचे निर्बंध लावलेत की या शाळेचे शिक्षक त्या शाळेमध्ये जातील किंवा प्रत्येक वर्गामध्ये CCTVची रचना केली, आणि दुसरीकडे जर ज्या यंत्रणेने अंकुश ठेवायचा ती यंत्रणाच अशा पद्धतीने मोकाट वागत असेल तर या व्यवस्थेला काय भवितव्य असा प्रश्न पडतो। आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही ज्या पदावर आहात त्या पदाचं गांभीर्य तरी तुम्ही त्या पद्धतीचे ठेवायला पाहिजे। तर पाथर्डी सारखा तालुका ज्या ठिकाणी ऊसतोडी कामगार मोठ्या संख्येने आहेत, तर किंवा मराठवाड्यात बीड जिल्हा असेल, तर या ठिकाणी जितक्या कॉपीमुक्त परीक्षा होतील त्याच्यातून विद्यार्थी अभ्यास करायला लागतील, चांगले शिकतील आणि त्याच्यातूनच ते त्या दारिद्र्यातून बाहेर पडू शकतील। तर अशा गरीब भागामध्ये शिक्षणाचं महत्व जर पटायचं असेल तर कॉपीमुक्ती ही त्याची पूर्वअट आहे। आणि अशा वेळी जर प्रशासनातली माणसं जर असं करत असतील तर मला या निमित्तानं तिथल्या यंत्रणेचं अभिनंदन करावं असं वाटतं की कुठल्याही प्रकारचा त्या पदाचा दबाव न घेता त्यांनी ज्या पद्धतीनं त्यांना एक्सपोज केलं त्याबद्दल त्यांचं सुद्धा कौतुक केलं पाहिजे। खरंय कुलकर्णी सर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे यंत्रणेचं कौतुक केलंच पाहिजे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। बातमी आपण पाहतोय अहिल्यानगरमधून। अहिल्यानगरमध्ये नायब तहसीलदार स्वतःच्या मुलाला परीक्षा केंद्रावर जाऊन कॉपी पुरवत असताना त्याला पकडण्यात आलेला आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीमधली ही सगळी घटना आहे। अनिल तोडमल असं या नायब तहसीलदाराचं नाव आहे। तर पकडलं गेल्यानंतर मोबाईल काढून कोणाला फोन लावण्याचा सुद्धा प्रयत्न केला गेला, मात्र संबंधित यंत्रणेकडून कोणताही दबाव घेतला गेला नाही। आणि या संदर्भात बोलूया, आपले प्रतिनिधी उमर सय्यद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उमर, अतिशय धक्कादायक प्रकार आहे, म्हणजे जे लोक प्रशासनात आहेत, जे सिस्टीमचा भाग आहेत, जे खरं तर नियमावली ठरवत आहेत, जे त्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी असते, ते स्वतः कॉपी पुरवत आहेत स्वतःच्या मुलाला। नक्कीच विक्रांत, हा खूप धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। पहिल्या पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावरती पहिल्या दिवसापासून हे जे इसम आहे अनिल तोडमल, हे स्वतःला नायब तहसीलदार सांगत आहेत, हे पहिल्या दिवसापासून त्या ठिकाणी वावरत होते। आता कुठेतरी परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवलं, त्यांची विचारपूस केली। आता सध्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे। सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र कर्मचाऱ्यांनी कोणताही दबाव जे आहे तर ते सर्व दबावाला झुगारून त्यांना जे आहे ते पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्यांना ओळखपत्र दाखवण्याची देखील विनंती केली, मात्र त्यांनी ओळखपत्र दाखवलं नाही। कर्मचारी यांनी पोलीस आपलं ऐकत नसल्यामुळे नंतर त्यांनी मी नायब तहसीलदार असल्याचं सांगितलं आहे।
माझं नाव अनिल तोडमल आहे आणि मी नायब तहसीलदार आहे असं ते सांगतायत. तर कुठेतरी नायब तहसीलदार असल्यामुळं आता एक पाथर्डी तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. अशा प्रकारचे जे अधिकारी आपल्या पाल्यालाच कॉपी पुरवण्यासाठी त्या ठिकाणी येत असेल तर मग अन्य विद्यार्थ्यांनी काय धडा घ्यायचा, अन्य काय त्यांच्याकडून आदर्श घ्यायचा, हाच प्रश्न आता उपस्थित होतोय. मात्र त्यांनी स्वतःहून मी नायब तहसीलदार असल्याचं सांगितल्यामुळे आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे. पाथर्डी पोलीस ठाण्यामध्ये त्यांची चौकशी सुरू आहे. शिक्षण विभागाला देखील पोलिसांनी या संबंधित जे माहिती आहे ती कळवली आहे. आता शिक्षण विभाग देखील यांच्या संबंधात माहिती जी आहे तर ते गोळा करतायत आणि अखेरकार ह्या पहिल्या दिवसापासून परीक्षा केंद्रावर वावरणाऱ्या या नायब तहसीलदार अनिल तोडमलवरती शेवटी काय कारवाई होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. नाही, खरं आहे, या सगळ्या कारवाईकडे तुमचं लक्ष असूच द्या उमर. तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.